नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 चे जे अर्ज आहे ते ऑनलाईन भरणे सुरू झाले आहे। तर अर्ज करायचा कसा आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला साइटवर यायचं आहे। साइट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल व सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध केलेली आहे। साइटवर या, साइटवर आल्यानंतर बघा आपल्याला इथे फॉर्म सुरू झाल्याची तारीख आणि शेवटची तारीख जी आहे ते 31/3/2024 ही दिलेली आहे। तर आता आपण अर्ज करणार आहे। स्टार्टिंगला आपल्याला नोंदणी करायची आहे, त्यानंतर लॉग इन, मग अर्ज करायचा आणि मग परीक्षा शुल्क भरायचा आहे। आपल्याला नवीन नोंदणी इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक करून आपण स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन करणार। तर नवीन नोंदणी करा, इथे क्लिक करा। रजिस्टरला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे एक नोटिफिकेशन येणार। तर जो व्हेरिफिकेशन ईमेल आहे तो आपल्या मेल आयडीवर येऊन जाणार। जर मेल दिसला नाही तर स्पॅम फोल्डर असते, त्यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर अशा प्रकारे आपण स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन करू शकतो। तर स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन करून घ्या। रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण आता लॉग इन करून फॉर्म कसा भरायचा या पूर्ण स्टेप आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा साइटवर आल्यानंतर आपल्याला जे ईमेल आयडी टाकलेली आहे आपण नोंदणीसाठी आणि जो पासवर्ड सेट केलेला आहे तो ईमेल आयडी टाकून आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे। तर सर्वप्रथम लॉग इन करा। तर आता आपण अर्ज कसं करायचा आहे ते बघणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला वैयक्तिक तपशील इथे फिल करायचा आहे, जसे की आपले नाव, वडिलांचे नाव, त्यानंतर आडनाव, त्यानंतर आईचे नाव। तर हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही इथे फिल करा। फिल केल्यानंतर आपल्याला इथे जे पद आहे हे सिलेक्ट करायचं आहे। तर 5 पद दिलेले आहे। त्या 5 पदांमधून आपल्याला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी आपण अर्ज करू शकतो आणि 5 पदासाठी तुम्ही 5 अर्ज करू शकता। ज्या विद्यार्थी इलिजिबल आहे किंवा ज्यांना अर्ज करायचा आहे तर तुम्ही 5 पदासाठी अर्ज करू शकता। पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, नंतर SRPF, अशा प्रकारे 5 डिव्हिजन म्हणजे 5 ज्या पोस्ट आहे तुम्हाला दिलेल्या आहे। तर तुम्ही यामधून ज्या पोस्टसाठी अर्ज करायचा करू शकता। तर मी पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी स्टार्टिंगला अर्ज करतोय। त्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट येणार। तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टसाठी अर्ज करायचा इथे पूर्ण दिलेला आहे। सर्वप्रथम तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन वाचावी लागेल, त्यानंतरच तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टसाठी अर्ज करायचा त्या डिस्ट्रिक्टला तुम्ही अर्ज करू शकता। तर यामधून तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टला अर्ज करायचा आहे ती डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करा। बाकी डिस्ट्रिक्टला सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे अर्ज करू शकता आणि 5ही पोस्टला तुम्ही अर्ज करू शकता। तर मी आता अमरावती सिटीला अप्लाय करतोय पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी। तर सर्व माहिती भरल्यानंतर चेक करून घ्या आणि तर आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्या आणि पुढच्या स्टेपला जायचं आहे। पुढच्या स्टेपला आल्यानंतर काही इन्फॉर्मेशन विचारण्यात आलेली आहे, तर त्या इन्फॉर्मेशन आपल्याला इथे फिल करायची। त्यानंतर इथे आपल्याला जे क्वेश्चन विचारले आहे त्या क्वेश्चनचे आपल्याला आन्सर द्यायचे, जसे की तुम्ही प्रकल्पग्रस्त, नक्षलवादी, अशा प्रकारे पूर्ण क्वेश्चन आहे। तुम्ही खेळाडू आहेत का असा पहिला क्वेश्चन विचारला आहे। तर तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला यस करायचं आहे, अदरवाईज तुम्हाला तिथे नाहीवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही अंशकालीन आहात का असाल तर होय, नाहीतर नाहीचा ऑप्शनला क्लिक करा। प्रकल्पग्रस्त आहात का, जे विद्यार्थी आहे ते हो म्हणतील आणि जे नसेल ते नाही म्हणतील। त्यानंतर माजी सैनिक आहे का, जे विद्यार्थी माजी सैनिक असेल त्यांना हो म्हणायचं आहे आणि जे नसेल त्यांना नाही म्हणायचं आहे। त्यानंतर भूकंपग्रस्त, अशा प्रकारे पूर्ण जे ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला हो किंवा नाही मध्ये आन्सर द्यायचे। ते तुम्ही एकदा वाचून आणि असाल तर तुम्हाला हो म्हणायचं आणि नसाल तर तुम्हाला तिथे नाही म्हटलं तरी चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला हे जे पेज आहे हे पूर्ण फिल करायचं आहे। जसे की पोलीस पाल्य आहात का असाल तर यस करा, अदरवाईज नाहीला क्लिक करा। अनाथ जे विद्यार्थी आहे ते अनाथला यस करतील आणि जे नसेल ते नाही करतील। तर अशा प्रकारे पूर्ण माहिती भरून घ्या आणि त्यानंतर आपल्याला इथे कास्ट विचारण्यात येत आहे, तुम्ही कोणत्या कास्टमधून अर्ज करताय, तुमची कास्ट कोणती आहे, SC, ST, OBC, VJ, NT, अशाबद्दल तुम्हाला इथे कास्ट सुद्धा सिलेक्ट करायची आहे। तर तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या। तुमची याच्यामधून कास्ट चेक करा कोणती कास्ट आहे। माझी कास्ट SC आहे, मी तो SC सिलेक्ट करतोय। SC सिलेक्ट केल्यानंतर तिथे आपल्याला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर मागवण्यात येत आहे। तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे, तो तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर असेल आणि तुम्हाला कोणत्या तारखेला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेली आहे त्या कास्ट सर्टिफिकेटवरची तुम्हाला डेट टाकणं इथं गरजेचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला इथे शिक्षण विचारलेलं आहे, तर तुमचं शिक्षण 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा इक्विव्हॅलेंट जर असेल नोटिफिकेशन नुसार तर तुम्ही ते सुद्धा इथे टाकू शकता। तर 12वी पास आहे तर मी इथे 12 HSC जे आहे ते पास करतोय। आणि त्यानंतर मार्कशीटवर तुमचा एक गुणपत्रिका क्रमांक लिहिलेला आहे तो तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे, प्रमाणपत्र क्रमांक। आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख इथे टाकायला लागणार आहे। तर तुमची जी जन्मतारीख आहे ते इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर पुढील पृष्ठाला क्लिक करा। सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेक करून घ्या, कुठे येस नो
काही राहिलेलं आहे का, कारण एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर एडिट होणार नाही आहे, डायरेक्टली पेमेंट केलेलं ते कॅन्सल होणार. ते झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो ॲड्रेस आहे तो इथे तुमचा ॲड्रेस टाकणं गरजेचं आहे. तर तुमचा ॲड्रेस जो तुमच्या आधार कार्डवर आहे किंवा जोही तुमचा ॲड्रेस असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. आणि परमनंट आणि करस्पॉन्ड ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला तिथे क्लिक करून एकच ॲड्रेस ठेवता येईल. जर तुम्हाला 2 ॲड्रेस टाकायचे असेल तर तुम्ही 2 सुद्धा ॲड्रेस इथे टाकू शकता. तर अशा प्रकारे पूर्ण जे ॲड्रेसचं पेज आहे हे पूर्ण तुम्हाला फिल करावं लागणार. तर यामध्ये तालुका, डिस्ट्रिक्ट वगैरे सर्व जे इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला फिल करायची आहे. सर्व इन्फॉर्मेशन चेक करून घ्या आणि सर्व बरोबर असेल तर पुढील पृष्ठाला क्लिक करा. यानंतर आपल्याला इतर तपशीलमध्ये तुमचा धर्म हिंदू, बुद्धिस्ट तिथे टाईप करा. त्यानंतर तुमची जात SC, त्यानंतर पोटजात चांभार, महार, मांग यापैकी एक सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट म्हणजे शासकीय, निमशासकीय मध्ये सेवेमध्ये आहात का असाल तर यस करा किंवा नाही करा. आणि त्यानंतर महाराष्ट्राचे डोमेसिल आहे का तर हो आहे हे क्लिक करावं लागेल. त्यानंतर डोमेसिल सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे त्याचा नंबर आणि कोणत्या तारखेला जे डोमेसिल सर्टिफिकेट काढलं आहे त्याची डेट टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही कर्नाटक बॉर्डरचं असं विचारण्यात येतं ती तुम्हाला नाही करायची आहे. त्यानंतर कोणतं रिझर्वेशन आहे का ते ऑलरेडी आपण अगोदरल्या पेजला बघितलं तर रिझर्वेशन कोणतंच नाही आहे. आणि जे विद्यार्थी SC ST सोडून आहेत, ओपन कॅन्डिडेट सोडून आहेत, त्यांना अदर जे विद्यार्थी आहेत त्यांना नॉन क्रिमिनलला यस करायचं आहे आणि SC ST आहे त्यांना नाही करायचं आहे कारण त्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही. तर हा विद्यार्थी SCचा असल्यामुळे नॉन क्रिमिनल आहे का तर आम्ही नाही क्लिक केलाय. त्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली अर्हता पूर्ण करता का, म्हणजे एज्युकेशन जे लागते ते तुमच्याकडे आहे का तर हो. त्यानंतर शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहे का त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हो म्हणावं लागणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे C टाईपचे NCC सर्टिफिकेट आहे का, म्हणजे तुम्ही NCC मधून जर विद्यार्थी असाल तर तुम्ही यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर विचारण्यात येत आहे बघा LME म्हणजे ड्रायव्हिंग लायसन आहे का असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येत आहे की MSc आहे का तुमच्याकडे, जर असेल तर हो म्हणा किंवा नाही म्हणा. त्यानंतर आत्महत्याग्रस्त आईवडिलांचे पाल्य आहात का, जर तुमच्या आईवडिलांनी आत्महत्याग्रस्त शेतकरीमध्ये जर आत्महत्या केली असेल तर तुम्हाला तिथे यस करायचं आहे, अदरवाईज नाही करा. सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेक करून घ्या. चेक केल्यानंतर पुढील पृष्ठाला क्लिक करा. पुढील पृष्ठाला क्लिक केल्यानंतर आपली जे 12वीची इन्फॉर्मेशन आहे ती इन्सर्ट करायची आहे. त्यानंतर विद्यापीठ महाराष्ट्र स्टेट बोर्ड लिहावं लागणार, जर CBSE असेल तर CBSE. त्यानंतर उत्तीर्ण म्हणजे पास. त्यानंतर तुमचे निकालाचे वर्ष, कोणत्या वर्षी तुमचा निकाल लागला. त्यानंतर प्राप्त गुण, तुम्हाला गुण किती मिळाले आणि एकूण गुण म्हणजे किती पैकी मिळाले. तर ही इन्फॉर्मेशन टाकणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि हे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला एज्युकेशन बद्दल विचारलेली आहे. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट आहात का असाल तर होय करा आणि नसाल तर तिथे नाही केलं तरी चालेल. तर असल्यामुळे इथे हो करतोय. त्यानंतर पदवी कशामधून आहे, BA, BCom, BSc, BE इथे तुम्हाला नमूद करायचं आहे. तर ज्यामधून तुम्ही डिग्री पास असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे का असाल तर येस करा किंवा नाही केलं तरी चालेल. तर अशा प्रकारे पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला फिल करायची आहे एज्युकेशन शैक्षणिक माहितीमध्ये. तर सर्व इन्फॉर्मेशन प्रॉपरली मार्कशीटवरून चेक करून भरा. त्यानंतर खालचा पॉइंट आहे, जर तुमचं पोलीस भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं नाही तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये पोलीस भरतीमध्ये काम करू इच्छिता का. जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही इथे होय करू शकता. जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये काम करायचं नसेल तर तुम्ही नाहीला क्लिक करा. तर करायचं असेल तर होय क्लिक करू शकता आणि खाली चेकबॉक्सला क्लिक करा. त्यानंतर तुम्ही इथून पूर्ण अर्ज चेक करू शकता. जर सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला वाटत आहे बरोबर आहे तर तुम्ही जतन करावर क्लिक करू शकता. जतन करा क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म एडिट करता येणार नाही. पूर्ण जो फॉर्म आहे तुमचा पोलीस कॉन्स्टेबल अमरावती सिटीसाठी सबमिट होऊन जाणार. जर तुम्हाला सबमिट करायचं असेल तर ओकेला क्लिक करा. आता तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. त्याप्रकारे तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर सुद्धा येऊन जाणार. त्यानंतर आता आपल्याला इथे आपला पासपोर्ट साईज फोटो व सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर भरलेला फॉर्म तुम्ही इथे चेक करू शकता ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे. इथून आपण पेमेंट सुद्धा करू शकतो, पण त्या अगोदर आपल्याला जो फोटो आणि सिग्नेचर आहे ते अपलोड करायचे आहे. तर छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा इथे क्लिक करावं लागेल आपल्याला. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फोटो स्कॅन केलेला आहे आणि इमेज आहे ही तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. तर तुमच्याकडे स्कॅन इमेज नसेल तर तुम्ही सायबर कॅफेवरून सुद्धा स्कॅन करून आणू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर इथे अपलोड करायची आहे. तर छायाचित्र आता आपण अपलोड करणार आहे.
तर त्यानंतर आपल्याला इथे आता आपली जी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर सर्वप्रथम आपण फोटो अपलोड करणार आहे. तर आपल्याला इथे फोटो जो स्कॅन केलेला आहे तो इथे अपलोड करायचा आहे. तर आपल्याला इथे फोटो सिलेक्ट करून अपलोड करायचा आहे. तर फोटो हा 5 ते 20 KB मध्ये असला पाहिजे आणि जे फोटो आहे त्याची जी रुंदी आहे ते 160 आणि जे उंची आहे ते 200 ते 212 पिक्सलमध्ये असणं गरजेचं आहे. हे तुम्ही सेट सुद्धा करू शकता. तर ते सेट करूनच तुम्हाला इथे फोटो तो अपलोड होणार आहे. तसा डायरेक्टली फोटो तुमचा अपलोड होणार नाही आहे. तर इथे आपल्याला या प्रकारे फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची. तर सिग्नेचर बघा 5 ते 20 KB मध्ये सिग्नेचर असणं गरजेचं आहे आणि रुंदी 256 आणि जे उंची आहे ते 64 असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा. फोटो सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आपण डायरेक्ट जे आहे ते पेमेंट करू शकतो. तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर टाकलेला फोटो आणि सिग्नेचर बघू शकता आणि सर्व इन्फॉर्मेशन बघू शकता. तर आता आपण पेमेंट करणार आहे. तर पेवर क्लिक करा. पेवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा जो टोकन नंबर मिळालेला आहे फॉर्मचा तो तुम्हाला मिळेल. तो तुम्हाला तिथे दिसून पडेल. तो दिसल्यानंतर पुढे जा. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचे नाव, तुमचं जे चालान किती रुपयाचं आहे ते भरायचं आहे. तिथे ऑनलाईनवर क्लिक करा. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाका आणि सबमिटला क्लिक करा. सबमिटला क्लिक केल्यानंतर आपण जे पेमेंट आहे ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI वरून करू शकतो. तुमच्याकडे फोन पे, जीपे असेल तर त्यावरून सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. तर 3 नंबरचं जे ऑप्शन आहे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इथे क्लिक करा. त्यानंतर पे गव्हर्नमेंटला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंटचे ऑप्शन येईल. याला प्रोसीड टू पेमेंट करा. केल्यानंतर बघा आपल्यासमोर 3 नंबरचा ऑप्शन QR आहे. तिथे QR सिलेक्ट करा, भीम UPI आणि मेक पेमेंटला क्लिक करा. तर तुमच्यासमोर जो बारकोड आलेला आहे या बारकोडवर तुम्ही 350 रुपयाचं चालान भरू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती 2023 साठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या. तर तुम्ही 5 जे पोस्ट दिलेले आहे त्या 5 पोस्टसाठी अर्ज करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहे त्यांनी 31/3/2024च्या आतमध्ये अर्ज करायचे आहे. अर्ज सुरू झालेले आहे. अर्ज करायच्या अगोदर सर्व ज्या इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जे नोटिफिकेशन दिली आहे ती तुम्हाला एकदा रीड करावी लागेल. कोणत्या जिल्ह्याला अर्ज करायचा आहे, त्यामध्ये किती जागा दिलेल्या आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. सर्व गोष्टी चेक केल्यानंतरच तुम्ही अर्ज करा. आणि या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि तुम्हाला कुठे अडचण असेल तर तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता. तर जे विद्यार्थी इलिजिबल आहे किंवा ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरतीबद्दल सर्व जे अपडेट आहे ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे.